लई हिरवळ कटाळा आलाय. लई ते भारे उचलायचे होते. मी म्हणलं मी टाकते शेळ्याला नेऊन काहीतरी खायला म्हणून मी चालले आता शेळ्याला टाका. काम चुकीलं बरं. नाही तर नुसते भारे बांधायला लागले तर चिखलात पाय फसायले तर बापरे कमाल आहे माय शेतकऱ्याची. असं पाय फसत येत आहे आणि चप्पल नाही पाया सकाळपासून मरणाची आग उठायली. चप्पलानं चप्पल नाही काड्या टोचायला कचा कच ते कापलेल्या खोसाट निघले पायाच्या आग उठायला. आता काय करावं सांगा बरं. खरंच कामाचं शेताचं काम वेगळे बरं. बांधा बसून शेती नाही माय. बघा ना हे अयो फसले आयचा बी मरणाचा आयचा नाही खाली. आयचा नाही भीती वाटत ती चुकाट्याची. शेळीला घेऊन चालली. त्यानं सांगितलं मला हांडा भरून आण चूल सार झाडून काढ चूल पेटव हाता पाणी ठेव. लई आज त्रास दिला बरं मला बाप्पा रावनं. ते आता नुसतं आयचा काढी गुडघे इतका पाय जाते ते रानात. उगच आली मी. येस नव्हतं पाहिजे आज. आले ती बघा ना लई राबले. खरंच लई थकली बरं का मी. लई म्हणजे लई थकली. आता शेळ्याला घेऊन टाकते हे निघून खाते शेळ्या तरी. हो काही गवतन राडान पायाला कसा कस टोचत आहे. दिवसभर चप्पल नाही पायाला. कुठं म्हणलं इथून वाटे जायला बघरीचं रान. कुठं रान बघरीचं चिकडीचं माहीत आहे. बघतेच आता कुठून जायसारखं इथे. तिथं तर लईच पाणी डब पाणी जाते बाई इथून. तिथं जाते इकडे तरी पहिली बुता खेळाची भीती वाटायची. आता काय बघतेच कुठं. खरंच असते ना का बुत. मला तर बिहाच वाटायचं माहीत. मग येऊ शेळ्याला टाकायचं हे चुकविलं काम. म्हणलं मी टाकते शेळ्याला. चुकीलं काम माय लईच. सकाळपासून आज नुसतं गाडी रेंदान माणसं 10-12 माणसं आहेत. मरणाचं लई वाटतं इकडं. कुठून जावा. ह्या काही चिताचं फट तोंडावर कसं जावा इथून. हो यायचं नाही माय. अगं माय बरं झालं ह्या चिखलातली वाचली मी आता. लईच गाळे आता जात नाही तिकडे शेतात. लई गाळे आला जावा चिकूल बाबाई. हे का चिकूल कसं चालायचं. फसलं. पाहायची तर मरणाची आग उठायला लागली. काय करावं. आले बरं एकदाची पुढं. महाराजाची गाडी. काय महाराजाची गाडी मोठी. बापरे बचले मग लई चिखलातून बाहेर आली ती. बरं झालं आणलं शेळ्याला खायला. आता काय करतात का माहिती शेळ्या बी. हाव बघा शेळ्या उठूनच उभ्या राहिला ताईट जगे. लगे उठल्याच
खा बघा लागल्या खायला आता शेळ्या. एकदा तर चुकीलं काम नाही तर सोयाबीननं मरत होते मी. इतकं सोयाबीनचा राडा बेकार बाबो.